तर मुंबईच्या वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला। वृषभ गांगुर्डे असं 28 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। मृत तरुणानं अधिक प्रमाणात मद्य घेतल्याची माहिती मिळाली आहे। ड्रग्ज सेवन केलं होतं का याबाबतचा तपास सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्यानंतर या कार्यक्रमाला पोलीस परवानगी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईमध्ये वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान तरुणाचा मृत्यू झालाय। ऋषभ गांगुडे असं या 28 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। माहीममध्ये राहणारा ऋषभ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत म्युझिक कॉन्सर्टला गेला। सूत्रांच्या माहितीनुसार या कॉन्सर्टमध्ये असतानाच ऋषभ अचानक खाली कोसळला। यावेळी कॉन्सर्ट दरम्यान त्याच्या मैत्रिणीलाही अस्वस्थ वाटू लागलं। यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ऋषभ गांगुडेचा रात्री उशिरा मृत्यू झाल्याची पोलिसांनी माहिती दिली, तर ऋषभच्या मैत्रिणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोघांनीही अधिक प्रमाणात मद्य घेतल्याची माहिती आहे। या प्रकरणात ड्रग्ज सेवनाचा अँगल मुंबई पोलिसांकडून तपासला जातोय। याआधी गोरेगावात नेस्को सेंटरमध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये दोघांचा मृत्यू झालेला। या प्रकरणात ड्रग्जचा अँगल समोर आला होता। मुंबई पोलिसांनी वरळीच्या कॉन्सर्टला अधिकृत परवानगी दिल्याचं समोर आलंय। गोरेगाव नेस्को प्रकरणानंतर ताडदेव पोलिसांनी वरळी डोममधील कार्यक्रमांना परवानगी नाकारली होती। मात्र या कार्यक्रमासाठी परवानगी देण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून आल्याची सूत्रांची माहिती आहे। जो भी प्रोग्राम को मैनेज करती है, यहाँ पे पुलिस का उस टाइम पे कोई प्रोटेक्शन होता नहीं है। अंदर कोई भी ड्रग या अंदर कोई भी लिकर अगर आप अलाउ करते हो तो उसका परमिशन किधर है? वो परमिशन नहीं है तो पुलिस वालों ने क्यों नहीं रोका? एक चीज। दूसरी बात, मैनेजमेंट इस तरीके की एक्टिविटी जो एक सम्मानित क्लब है उसमें इस तरह की एक्टिविटी हो रही है, मैनेजमेंट ने कभी इस तरह, हमने बोलने के बाद में मैनेजमेंट कभी उसको ध्यान देता नहीं है। मैनेजमेंट अपनी मनमानी करता है और हम मैनेजमेंट के खिलाफ बहुत बार बोल चुके हैं। मैनेजमेंट अपना काम करता नहीं है, वो मैनेज हो रखा है उनके द्वारा।